मी चंद्रहास भगत. सगळ्यांना मनापासून नमस्कार. वैश्विक व्यवस्थेतील महान विभूती आदरणीय दिवेकर सर, सर्व शिक्षक, प्रकाशाचे अधिकारी, या सगळ्यांना मी मनापासून नमस्कार करतो. ब्रह्मविद्या वर्ग आपल्या मित्राबरोबर करणे, ते इतरांना ब्रह्मविद्येत आणणे, हा प्रवास आणि त्याचे अनुभव मी आपल्यापुढे थोडक्यात सांगणार आहे. तर 2008मध्ये प्राथमिक वर्ग केला आणि वाटलं की आपण जे शोधत आहोत ते नक्की इथे मिळेल याची खात्री पटली. आणि मग पुढे प्रगत वर्ग, बालवर्ग कार्यशाळा, प्रदीपक, प्राथमिक कार्यशाळा, बालवर्ग शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक, हा प्रवास अलिबाग येथे राहून करणं कसं शक्य झालं. आपल्याला प्रश्न पडेल कदाचित. तर दरवेळेला माझ्यासाठी काहीतरी व्यवस्था होत होती, पण त्याच्यामागे मनापासून करण्याची इच्छा होती. मग वर्ग सुरू झाले. वर्ग घेण्याचा अनुभव फारच काही सांगून गेला. आपण खरं शिकू लागतो. आणि यामध्येच देवेकर सरांकडे प्रगत करावा ही इच्छा होती, तीसुद्धा पूर्ण झाली. शिक्षकांची मराठी प्रगत कार्यशाळा आणि त्याच्यामधून परत प्रगत कार्यशाळेसाठी निवड झाली आणि खूप आनंद झाला. आणि सरांकडे प्रदीपक वर्ग करावा अशी इच्छा होती, तीसुद्धा पूर्ण झाली, पण इंग्लिशमध्ये. या सर्वामध्ये मला असं वाटतं की माझ्यासाठी व्यवस्थाच आहे. पाठामधलं एक वाक्य आहे की मला तयार करून घेतलं जात आहे. आता वर्ग घेताना साधकांचे अनुभव आपल्याला प्रेरित करतात. एक साधक श्री मोहिते, कंपनीमध्ये त्यांची मेडिकल टेस्ट असते, तर त्यामध्ये हार्टची कॅपॅसिटी चेक करतात. तर ती 50% होती त्यांची. आणि वर्ग पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 5-6 महिन्यांनी, काही महिन्यांनी पुन्हा टेस्ट केली तर 60% झाली. हां, म्हणजे हे वाढत नाही पण वाढलेली आहे, हा अनुभव आहे. आणि कार्यशाळा सुरू असताना आपण खऱ्या अर्थाने पाठ जगू लागतो. शिक्षक तर आहोतच आपण, आणि सरांकडची प्रगत कार्यशाळा आपल्याला खरी ब्रह्मविद्या जगण्यास शिकवते. आणि यामधून खूप काही मिळालं. भौतिक पातळीवरती, मानसिक पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवरती बरेच काही गोष्टी आहेत, पण त्यातून थोडंसं काहीतरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. यातून आपल्याला असं सांगावं असं वाटतं की आपण शिक्षक होण्याचं ठरवलं म्हणजे खरं तर परमेश्वर शोधण्याचं ठरवलं, प्रकाश शोधण्याचं. हा मला मोठेपणा मिळेल, शिक्षक होईन, हा वेगळी गोष्ट आहे. की प्रकाश पसरवणं हा शुद्ध हेतू असेल तर आपल्याला परमेश्वर नक्की मदत करतो. आपण सर्व बालवर्ग आणि प्राथमिक वर्गाचे भावी शिक्षक आहात. आपल्या मनात जर प्रेरणा जाणवत असेल तर लगेच तयारीला लागा. शिक्षक होणे हीच एक साधना आहे. याचा मुख्य फायदा असा की आपला सराव आणि साधना अचूक व्हायला मदत होते आणि प्रत्येक पाठ आपण जगू लागतो. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रेरणादायक श्वसन तसं काही व्यवस्थित होत नव्हतं. हात पुढे येत होते. आणि जशा वेगवेगळ्या कार्यशाळा सुरू झाल्या तर बऱ्यापैकी आता व्यवस्थित माझे हात सरळ यायला लागलेत. आणि वर्ग घेताना जे काही करावं लागतं ते आनंदाने करू लागलो की आपोआपच मार्ग सापडतात. नाही तर प्रश्न पडेल, शिक्षक झालो तर वर्ग कसा घ्यायचा. त्याचं एक उदाहरण सांगतो थोडक्यात आता, की अलिबागमध्ये आता प्राथमिक वर्गाचं होर्डिंग आम्ही लावलं होतं स्टँडमध्ये. तर अपेक्षित काय होतं की साधकांचे फोन येणार. तर साधकांचे फोन तर आलेच, पण एका ॲड एजन्सीचा फोन आला की तुम्हाला ॲड करायची आहे का, ऑडिओ ॲड, जी स्टँडमध्ये वाजते. अर्थातच आम्ही केली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. म्हणजे फोन आले आणि एक विद्यार्थी रजिस्टर पण झाला त्यामार्फत. हा, म्हणजे अशी परमेश्वराची मदत मिळत जाते. तर माझ्या सगळ्या जीवनामध्ये, स्वतःच्याही आणि ब्रह्मविद्या पसरवण्याच्या जीवनामध्ये, त्याच्यात जर आनंद शोधला तर खरंच आपल्याला मार्ग सापडतो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझं मन खरंच कृतज्ञतेने भरून येते. आता केवळ प्रकाश पसरवणं हेच ध्येय माझ्यापुढे आहे आणि यातून खरा संतोष मिळतो. सांगण्यासारखं बरंच काय आहे, पण इथे आपल्याला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे.